आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापूर महानगरपालिकेत सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती होताच शिवसेना उबाठामध्ये वादाची ठिणगी. शिवसैनिकांचा संतापजनक प्रतिक्रिया, शहर कार्यालयासमोर निषेध. कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर होताच शहरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात आज शिवसेनेच्या शहर कार्यालयासमोर नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपर्यंत उत्तर विधानसभेचे प्रमुख विशाल देवकुळे यांचं नाव स्वीकृत नगरसेवक म्हणून निश्चित झाल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू होती. मात्र ऐनवेळी शहरप्रमुख सुनील मोदी यांचं नाव जाहीर करण्यात आल्याने अनेक शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. काही कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांचा घात केला असा आरोप करत निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर विशाल देवकुळे यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे का असा संतप्त सवाल सुनील मोदी यांना केला. शहर कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या घडामोडींमुळे शहरातील शिवसेना संघटनेत अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात आणि नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी कोणती पावलं उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. बाहेर बोलवा. सगळं आपलं हे काढा, हे सगळी कमान तुम्ही लावू नका. तुमचा अधिकार नाही हे लावायचा. हे शिवसैनिकांचं नाव वापरून स्वतःच भागवून घेऊ नका. इकडे सगळ्या शिवसैनिकांना काय दानीला द्यायचं ठरवलं वाटतं? हा नाही नाही, दंगा करू नको. म्हणजे काय तुम्ही गुलाल लावालाय? आम्ही शिवसेनेचे निष्ठावंत. हे तुझा काही संबंध नाही, तू बोलू नको. माझी निवड का झाली नाही मला उत्तर द्या. हा तुमची कशी काय झाली? मला शब्द कोणी दिला होता? मला शब्द कोणी दिला होता? बोलणार माझा हक्क आहे. विषय माहिती आहे काय झालं? माझी निवड का नाही झाली? शिवसैनिकांना दानीला बांधायचं ठरवलं काय काँग्रेसच्या? तुमचंच सगळं होतं आणि शिवसैनिक बोंबलत. महेश, तुम्ही आणि बंटी साहेब एकत्र बसलो. त्यात त्यांनी तुम्हाला शब्द दिला. कालपासून हे आणि मी बंटी साहेबांना 4 वेळा भेटून हे करायला पाहिजे बोललो. तुम्ही मेसेज दाखवा. मेसेज पण आम्ही मला ते बाकीचं साहेब माहित नाही. शहर प्रमुख म्हणून आमचे नेते म्हणून तुम्ही पुढे होता. तुमची जबाबदारी होती. मला सगळ्या एनओसी काढायला लावल्यात. तुम्ही काढायला लावल्यात. सकाळपासून रोज फोन लावतोय. आज सकाळी तर 10 वाजता काय म्हटलं, मी अजिंक्य तुम्हाला 1 तासाभरात मी फोन होतो आणि तुम्ही बोलायला लावून आणि आम्ही इथंच म्हणजे शिवसैनिकांचा चोता करून टाकलाय तुम्ही. नाही असं काही नाहीये. तुम्हाला अधिकार नाही साहेब. हे शिवसैनिक आम्ही लय निष्ठावंत आहे. पदासाठी शिवसैनिक कुठला नाही आहे, पण शिवसैनिकाचा घात करायला लागला तुम्ही शिवसेनेत राहून. 1-2 मिनिटं आहे का? आम्ही काही घात केला मग काय तुमचं कसं काय निवडी होत आहेत? तुम्हीच कारभारी होताय, तुम्हीच सगळं होताय. मी पण विधानसभा प्रमुख आहे. मला का अधिकार नाही कुठल्या गोष्टीचं? सगळं तुम्हीच का करताय? आपण बंटी साहेबांच्याकडे या विषयावर विचारूया ना. का मी नाही विचारणार? तुम्ही तुम्ही विचारायला पाहिजे. गुलाल धुवा आणि माझं पहिला का नाही झालं ते मला सांगा. तुम्हाला असं वाटलंच कसं गुलाल लावून घ्यायला एका शिवसैनिकाचं नुकसान झालंय? तुम्हाला जरा तर काय वाटायला? महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.